आमच्या साईडला असं आवडण्यासारखी मुलंच नव्हती, त्याच्यामुळे मला काही आवडले नाही. नाही, तू त्या लग्नात नव्हतास ना. अरे बाप रे. सो तिने मला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला तुला एक असं सॉन्ग आहे तर तू करशील का. मी म्हटलं लगेच हो म्हणालो. त्यामध्ये संजू राठोड आहे. मी म्हटलं लगेच करूया आपण. ते मला ॲक्टिंगमध्ये स्ट्रेस होता बिकॉज उत्तम ॲक्टरसोबत मला जर ॲक्टिंग करायची आहे तर ऑब्व्हियसली मला चांगलीच करावी लागणार आहे. पण जेव्हा मी स्वतःला बघते अल्बम सॉन्गमध्ये तर आवडते आहे मला पण माझी ॲक्टिंग. नमस्कार, मी नितीश चव्हाण. नमस्कार, मी वैष्णवी पाटील. आणि नुकतंच आमचं एक गाणं लॉन्च झालेलं आहे ज्याचं नाव आहे ब्राईड तुझी नवरी. तर बिग हिट मीडियाच्या यूट्यूब चॅनलला ते गाणं आलेलं आहे. तर नक्की जाऊन बघा, कारण की एका दिवसातच 1 मिलियन ऑलरेडी झालेलं आहे. जर तुम्ही लोकांनी ते मिस केलं असेल तर लवकर जाऊन बघा. गाणं मला आलं वैष्णवीकडून, कारण तिला बिग हिट मीडियानी हे केलं होतं की आपल्याकडे कोण डान्सर असेल तर बघ. सो तिने मला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला तुला एक असं सॉन्ग आहे तर तू करशील का. मी म्हटलं लगेच हो म्हणालो. त्यामध्ये संजू राठोड आहे. मी म्हटलं लगेच करूया आपण, कारण आता त्याचं गुलाबी साडी हे ट्रेंडला आहे. सो मी नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. असं हे सॉन्ग माझ्याकडे आलं आणि आता ते बघताय तुम्ही किती हिट होतं आहे. 1 मिलियनपर्यंत ते पोचलेलं आहे. सो खूप प्रेम मिळतं आहे. बिग हिट मीडिया तर माझ्यावर खूपच प्रेम करते, कारण की त्यांना माझं काम आवडतं आहे. म्हणूनच मी बिग हिट मीडियासोबत हा 3rd प्रोजेक्ट करत आहे. आधीच्या 2 गाण्याला पण उत्तम प्रतिसाद होता प्रेक्षकांचा आणि हे गाणं तर हिट होणारच होतं, कारण की त्यामध्ये नितीश आहे, मी आहे आणि गाणं कोणी गायलं आहे, संजू राठोडने. सो त्याचं हा एकूण एक गाणं हे ट्रेंडिंगलाच जातात आणि हे गाणं पण तेवढंच उत्तम आहे, कारण की ह्याच्यातले लिरिक्स पण खूप खूप सुंदर आहे आणि ओव्हरऑल सगळ्यांची एक मेहनत आहे आणि त्याच्यामुळे आज ते गाणं 1 मिलियनपर्यंत एका दिवसात पोचलेलं आहे. माझ्या मनात एक पहिल्यांदा टेन्शन होतं की बाबा नाही का, आपल्यासमोर एक उत्तम डान्सर आहे आणि तिच्याबरोबर आपल्याला तिच्या बरोबरीने आपल्याला डान्स करायचा आहे. पण तिने खूप समजावून घेतलं, बरंच काही सांगितलं तिनं मला की बाबा असं कर तसं कर. सो असं एकमेकांना समजावून घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि ते तुम्हाला रिझल्ट तुम्हाला दिसतोय आणि त्यामुळंच हे गाणं खूप आवडतं आहे लोकांना. सेम इयर, जसं की हा म्हटला की डान्सिंगमध्ये थोडं त्याला स्ट्रेस होता, सेम मला ॲक्टिंगमध्ये स्ट्रेस होता बिकॉज उत्तम ॲक्टरसोबत मला जर ॲक्टिंग करायची आहे तर ऑब्व्हियसली मला चांगलीच करावी लागणार आहे. तर मला त्याचं टेन्शन होतं, कारण की आम्ही पहिल्यांदा काम करतो आहे सोबत आणि ते पण रोमॅन्टिक सीन आणि ते एक फिल्मी वगैरे सगळं होतं. पण यांनी मला खूप समजून घेतलं, खूप साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यामुळे ते एक उत्तम पद्धतीने शूट होऊन लोकांसमोर आलं आहे आणि ते खूप छान दिसतं आहे. शूटमध्ये तर आम्ही खूप मज्जा केली, म्हणजे जसं नेहमी एन्जॉय करतो. नाईट शूट होतं, नाईट शूट असल्यामुळे पटपट आवरून म्हणजे आम्ही जास्त काही एन्जॉय नाही करू शकलो, पण जेवढं ॲक्टिंग केली, डान्सिंग केलं त्याच्यातच आम्ही खूप एन्जॉय केलं हे संपूर्ण शूट. ज्यावेळी आमच्याकडे हे प्रमोशनचं शेड्यूल आलं होतं त्यावेळी सरांनी आम्हाला त्या शेड्यूलमध्ये दिलं होतं की या तारखेला 1 मिलियनची आपल्याला पोस्ट टाकायची. मी म्हटलं अरे बापरे, आणि हे झालं आज. आणि बरोबर प्रोड्युसर सरांना तो विश्वास होता आपल्यावर आणि संजूवर की हे गाणं खरंच एक हाय लेवलला जाणार आहे आणि उत्तम शूट पण झाले हे त्यांना माहिती होतं, कारण की आम्ही पाहिलं नव्हतं आणि त्यांना ती गॅरंटी होती की हे 1 मिलियनमध्ये जाणारच आहे आणि ते 1 डेमध्ये गेलेलं आहे. सो त्याचा खूपच आनंद आहे आणि त्याच्यात आम्ही फीचर करतोय त्याच्यामुळे अजूनच जास्त आणि लोकांना आवडते, आमची जोडी आवडते. आणि संजूचं गाणं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येक गाणं हे वेगळ्या प्रकारचं असतं आणि खूप छान वाटते आज की 1 मिलियन झालं आहे एका दिवसामध्ये. सगळ्यांना आतुरता असते की माझा नवीन प्रोजेक्ट काय येतो आहे, तर ते तेवढंच प्रेम करतात. त्यामुळं ते त्यांच्या मनात एक उत्सुकता असते की तुझं नितीशचं काय येतं आहे, नवीन काय येतं आहे. पण लवकरच माझा एक नवीन प्रोजेक्ट येतो आहे, हे कळेल तुम्हाला लवकरच. त्यासाठी थोडंसं थांबावं लागेल आणि त्याच्यासाठीच हा लुक मी नवीन केलेला आहे. सो वेट. डेफिनेटली, म्हणजे मी डान्सिंग क्षेत्रात मला सगळेच ओळखतात आणि डान्सिंगमध्ये मी आहेच माहीर आणि त्यानंतर जर मला ॲक्टिंग क्षेत्रात जायचं असेल तर हो, कारण की माझी खरंच खूप इच्छा आहे आणि बिग हिट मीडियामुळे मला त्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत. मला बरेच कॉलसुद्धा आलेले आहेत. तर मी फक्त वेट करत आहे एका चांगल्या संधीची आणि
मोठं थँक्स बिग हिट मीडियाला, कारण की त्यांच्यामुळे आज लोकांपर्यंत माझी थोडीफार का होईना ती ॲक्टिंग पोचलेली आहे. कारण की बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं मी ॲक्टिंग पण करू शकते, हे मलासुद्धा माहिती नव्हतं. पण जेव्हा मी स्वतःला बघते अल्बम सॉन्गमध्ये तर आवडते आहे मला पण माझी ॲक्टिंग. सो लवकरच मी पण ॲक्टिंग क्षेत्रात येईनच, हे प्रत्येक खरं सांगायचं आहे बरं. हो, हे होतं लग्नात असं की कुणाला तरी आपण आवडतो, आपल्याला कोणतरी आवडतं, कोणतरी छान दिसत असतं. सो हे प्रत्येक लग्नात होतं असं मला वाटते. आणि त्यामुळे आवडलंय का तू? मला हां, ते विचारलं की लग्नात तुला कोणी असं आवडलंय का, की त्याची इच्छा आहे बाबा हिच्याशी बोलूयात आपण? नाही, अशी कधी इच्छा नाही झाली, पण आवडलं. आवडतात म्हणजे हां. ठीक आहे, मुलांचं असंच असतं, आवडलं तरी सांगत नाही की आवडले किंवा बोलायचं. तुला कोणी आवडलं का? नाही, आमच्या साईडला असं आवडण्यासारखी मुलंच नव्हती, त्याच्यामुळे मला काही आवडले नाही. मी दिसत नाही का कोणी? नाही, तू त्या लग्नात नव्हतास ना. अरे बाप रे. आवडतात पण असं आशेवाले नाही आवडत की बाबा ह्याच्यासोबत जाऊन बोलावं. ठीक आहे.